नमस्कार गाईज, माझं नाव हर्षद वैती आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आता कर्जतची ट्रिप काढली आहे. तर आम्ही कर्जतला येण्यासाठी ठाण्यावरून ट्रेन पकडली होती कर्जत आणि आता कर्जतमध्ये आता आहोत आम्ही आणि आता आम्ही डेस्टिनेशनमध्ये जात आहोत. तर आमच्यासोबत आमची फॅमिली आहे, तर तुम्ही आमची फॅमिली बघू शकता. तर गाईज ही आमची फॅमिली आहे. सगळ्यांनी काल चिकन मटन खाल्लेलं आहे. आणि आज उपवास आहे यांचा. आणि ही आमची मेन गर्ल, कॅश्यू गर्ल, काजू उजळणारी गर्ल. आणि गाईज तुम्हाला हिची एकदम आम्ही एक फेवरेट गोष्ट सांगू शकतो की हिच्यामुळे ना आपल्या चॅनलला व्ह्यूज खूप येतात, कारण की ती फेमस आहे ना. तर गाईज कर्जत स्टेशनवरून आम्ही आता टॅक्सी केलेली आहे, प्रायव्हेट टॅक्सी केलेली आहे आणि आमच्या त्या डेस्टिनेशनवरती आम्हाला पोहोचवणार ते. मग आम्हाला तिथून ट्रेकिंग करायची आहे आणि ट्रेक नंतर आपल्याला त्या डेस्टिनेशनवर जाता येणार आहे. तर ट्रेकसाठी सर्व आमची जी मंडळी आहे ती एकदम उत्सुक झालेली आहे. पण त्यांना ट्रेक म्हणजे जास्त त्यांना माहिती नाही आहे, बट त्यांना मी घेऊन जातो आणि त्यांची जरा बुद्धी जरा अशी शार्प करतो. ओके गाईज, आम्ही जी जागा निवडली आहे ती खूपच छान आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही ना काही असं नवीन गोष्टी शिकायला पण मिळतील आणि पाहायला पण मिळतील. तुमचं काय मत आहे? ती माझी काहीच मत नाही. आम्ही फिरायला जायला खूप मजा येणार आहे. तिथे कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा आणि आमच्यासोबत आमची फॅमिली बघू शकता. बोला ना, काहीतरी बोला, 2 शब्द आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आज फिरायला आलोय, बट आता आमच्यासोबत जे 2-3 जण आहेत ना, त्यांचा ॲडमिशनचा काळ चालू आहे, बट त्यांनी अजून ॲडमिशन केलेलं नाही आहे. तर तुम्ही सुचवू शकता की 13वीला आणि 11वीला कुठले कॉलेज त्यांना चांगले आहेत, म्हणजे त्यांनाही मदत होईल ना. कारण की ते बोलतात की आम्ही सांगू त्याच ठिकाणी जायचं आहे, बट तर गाईज आता माझ्या बाजूला आहे तुमची आवडती, तुम्हाला माहितीच असेल गाईज, एकता, विशाखा, बबिता. तुम्हाला असं वाटायचं ती शांत आहे, पण गाणी बोलायला एकदा लागली ना तर सगळे ऑर्केस्ट्रा फिके पडतील तुमच्यासोबत. माझ्या थोड्या दिवसात नवीन ब्लॉग येणार आहे. एक झलक द्यायची, काय म्हणते ते? तेच ना, काय झलक द्यायची. तिला मुलगा बघायचं बघू शकता. कमेंट करा, नंबर सेंड करा, आम्ही येऊ बघायला. ओके, बाय बाय. नवरीकडची तुम्ही बघायला चालला, नवऱ्याकडच्या असू दे ना, करायचं लगीन जमत नाही तर मुलगा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ती गोरी आहे, पाहू शकता. दुधाच्या पेक्षा गोरी आहे. काशी स्टेशन पासून आता पाहू शकता. अकराच्या वाऱ्या आम्ही जशी कारल्याची एक विरमाय, खंड देव जेजुरीचा, खंड देव जेजुरी, जसा भरोसा तुझा सावचे कोल्यांच, तुझे सत्वाची परिचिती आयली हो, तुझ्या सत्वाची परिचिती आयली आयली आयली. हिंगवाई देवी तुम्ही सावे गावचे पाठीशी उभी राहिली. गाईज, पण तो बॉडी स्प्रे माणसांचा, हिमाली माणसांचं मारते काय काय? अरे डबरी गप ना, नुसती अरे इतकी दाखव बस ना, तुझी चांगल्या करसान एके देवाची पाया पर पावल हाय बाबाला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कोण डावरीला बाबा. जेवण केलेले आहे. मी बघा आमची लाईट चालू केली आणि त्याला एसी बोलते गाईज. काय करू, इथे गरमी होते, नुसती गरमी. डबरी आहे, डबरी एक नंबर. बघा, मी 3 जळमेची बॅग घेतल्याचं वाटते काय बघा, लगेच मागची पण 100 रुपयाचे जत्रेतून घेतले गाईज. नाही
वेगाची नाहीये. हे बघा आम्ही नॅचरल आहोत, बघू शकता. आमचं फिरण्याचं डेस्टिनेशन आहे कोंढाणा लेणी, कोंढाणा केव्स. ओके, तर हे कर्जतमध्ये येतं, रायगड जिल्हा आपला आहे. तर आम्ही आता आमची ट्रेकिंग सुरू करतो. आता कोंढाणे गावामध्ये आहे मी. आता कोंढाणे गावामधून आता साधारणतः अर्ध्या ते 1 तासाची ट्रेक आहे. तर आम्ही आता निघतोय कोंढाणा ट्रेकसाठी. ठीक आहे, तर बाय बाय गाईज, आम्ही भेटतो तुम्हाला अर्ध्या तासानंतर. बघ खावाला ना लागलेत. त्यांची आजी बघू शकता की एवढी क्यूट आहे. त्यांची आजी आहे, बघू शकता. आई हाय करा. गाईज, कोंढाणे लेण्यांसाठी जाण्यासाठी आम्ही ट्रेकवर आहोत आता. आणि आता आमचं लक पण आहे की आता क्लाउडी वातावरण आहे आणि जास्त ऊन पण लागत नाहीये, म्हणून आम्हाला थोडंसं बरं वाटतंय. म्हणजे घाम किंवा ह्युमिडिटी वाढत नाहीये, त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतंय. आता तुम्ही पाहू शकता की आता थोडंसं रस्ता आहे आणि आम्हाला पुढे आता जंगल लागणार आहे. त्या जंगलातून प्रवास करून आम्हाला पुढे जायचं आहे. तर गाईज, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तरी प्रखर ऊन पडत आहे आणि आता घाम यायला सुरू झालेला आहे. पण तेवढी काय अशी कठीण ट्रेक नाहीये, छोटीशी ट्रेक आहे. तरी पण हे बघा, हे चला. मावळीला मरतील ये बाबा. ए माली, चाल ना पटकन. छान. तुम्ही पक्ष्यांचा सुमधुर असा आवाज ऐकू शकता. खूपच अशी डेन्स डायव्हर्सिटी आहे इथे. तर गाईज बघा, आम्हाला आंबे भेटले, खूप पडलेले इथे. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees. गाईज, आता अर्ध्या तासांच्या ट्रेक नंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत कोंढाणे लेण्यांवर. आता आमच्या समोरच जस्ट समोर कोंढाणे केव्स आहेत आणि आमची अर्धी मंडळी पुढे गेलेली आहेत, म्हणजे पोहोचलेली आहेत केव्समध्ये, आणि अर्धी मंडळी अजून मागच्या रस्त्यावर आहेत, त्यांना अजून टाईम लागतोय. तर आम्ही फायनली पोहोचलोय आता कोंढाणे लेणीवर. Through an ancient door, the silence alive, yet brimming with sound. In the arms तर गाईज, आम्ही फायनली कोंढाणे लेण्यावर पोहोचलेलो आहोत. तर हा घ्या तुमचा ओव्हरऑल व्ह्यू. whispering pines, sing me your tune. मला इथे पोहोचून अर्धा तास झाला, तरी यांची बघा कुठे आहेत बघा हे अजून. ओ ये पटकन. तर गाईज, थोड्याशा वेळाच्या वामकुक्षीनंतर आम्ही आता जेवायला घेतलं आहे. पण आम्ही आता माझं खूप जेवण झालेलं आहे, म्हणजे खाऊन झालेलं आहे. आता हे यांनी खादर बकरी आहे ती, त्यांनी जेवण खाल्ले. 4 रुपये श्रीखंड खाली ना चाटून पुसून. हा, जाम पर श्रीखंड खाल्लं ना. मी जेवणार का आता? मग जेवा ना, पाणी माझ्याकडे आहे फक्त. तर काही ज्या अशा लेण्यांवर किंवा किल्ल्यांवर असे बहुतांश प्रकारचे असे पाण्याचे टाके असतात. तर या छोट्याशा पाण्याच्या टाक्यामध्ये हे बघा, एका सापाचे पिल्लू असं मृत पावलेलं आहे. काय माहित. A
अरे आंबा कोणी आणले तो अरे यार कशा पागल माझ्या अंगावर नको फेकू मी आहे असाच काय बोलायचं बोल गाईज आमचा दादा डान्स करते कथपुतलीचा बर्थडेची पार्टी माझी होत नाही बर्थडे माझी घरून ती खोखो बोलाय आता माझा बर्थडे झाला ना का दिस इज द ऊर्जा संवर्धक टॉनिक तो माझा टॉनी गाईस तुम्ही हिला ओळखता का कॅशू गर्ल आहे कॅशू गर्ल काजू गर्ल काजू गर्ल युट्यूबर आहे ना काजूगल 5 मिलियन झालेत माझे पगार येत नाही पण एवढाच आहे या गोली खा कुलकुरा 100 बिया 1000 बिया बोलते काजू गर्ल कॅशू गर्ल कॅशू गर्ल कॅशू गर्ल 1000 बिया आणि ही कोण माहितीये का चॉकलेट चॉकलेट गर्ल नी ती कोण आहे अशी करते नाही डोले बघा डोले बघा ब्लॅक लवर डोले बघ इनामदार इनामदार बोलते तुला पछाडलेला बदली पोरी अरे पोरी की काढ तसं की काढ ना तसा ना अरे असा तुझी तुला पोरीसारखा केक काढला तुला पोरांसारखा केक काढला तू गाईज त्याची गर्लफ्रेंड सोडून गेले त्याला बिचारा धोका भेटले काय होतंय म्हणणं कोणी काढली कोणी काढली मम्मीने काढली तेजू दीदी गाईज बघा कसं खायला येतं ना मला गाय अख्खा जाम खाला आणि नंतर बोटा घालून चाटून पुसून खावायला लागली भूक लागले मी काहीच करू शकत नाही पोटासाठी काही पण करत नाही सगळं संपवलेलं आहे तिने जिभेने पूर्ण तर साफ करून टाकलेला आहे हंसिका हंसिका नाही काही माझं नाव हिमाली आहे हिमाली बोला नाही ते युगल हे मेंद्रा येते हे कॅशो गर्ल नवरा आहे मी तर बघू शकता कॅशो गर्ल गाय बघा यांच्या फुकटच्या नुसते चर्चा चालू आहे तिथे बसून तुला लगीन करा पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे तुला लगीन करा पाहिजे का प्रॉपर्टीवाला नवरा पाहिजे कॅशो गर्ल तुम्हाला कसा नवरा पाहिजे काजूवाला पाहिजे काजूच्या फॅक्टरीवाला पतली कमरिया बोले हाय 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 तिरछी नजर बोले हाय 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 हो हिमाली पतली कमरिया बोले हाय 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 तिरछी नजरिया बोले हाय 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 तर गाईज आता आमचा इथे फोटोशूट चालू आहे सर्व एकदम आता फोटो शूटिंग चालू आहे भांडणं चालू आहे सर्व चालू आहे ताई तुझा फोटो मी काढेन यांचा आधी होऊ दे तू रडू नको ताई ओ फॅन्टसी चुनना 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 अब तुझे बादल बरसा बिजुली सावन का पानी चीसो चीसो तर आता गाईज आमची ही ट्रिप आता सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे आम्ही संशोधन केलं थोडासा स्टडी केला माहितीपूर्ण सर्व केव्ज आणि गुहांचं निरीक्षण केलं आणि आम्हाला अनुभव खूप छान भेटला The earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune.
तर गाईज एवढा प्रखर ऊन असतानाही आणि मे महिन्याच्या एंडिंग असतानाही आम्ही ही ट्रेक आणि आमची ही सहल एकदम सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. आणि जेव्हा आपण उन्हामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की पूर्वीच्या काळातील लोकांनी हे कसं केलं असेल किंवा त्यांच्या किती परिश्रम असेल, त्यांच्या किती समस्या असतील याची आपल्याला जाणीव येते. त्यामुळे नेहमी ना आणि कधीतरी असं उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणं चांगलं असतं. Each echoing step on the forest floor. तर गाईज आम्ही आता आमचे एंडअप करतोय. 4-5 जणांची मुलं भेटली तरी चांगला मला टॅक्सी भेटली, त्यांना धन्यवाद मनापासून. थँक्यू सो मच.